कार्यक्रम आयोजित केला गेला आहे उद्यमी महिला, ज्याच्या मुख्य अतिथी आहेत श्रीमती छाया कोरडे मॅम. छाया कोरडे मॅम यांनी 2016 पासून कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया संस्थेच्या सदस्य आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण केले असून 2017 पासून स्वतंत्रपणे प्रॅक्टिस कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कंपनी लॉ, इन्कम टॅक्स, ऑडिट, जीएसटी, सेक्रेटरीज लॉ, लीगल ड्यू डिलिजन्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज, फेमाचा अनुभव आहे. त्यांनी शेतकरी, बँक अधिकारी, विद्यार्थी, एम्प्लॉईज आणि उद्योजक यांच्या प्रभावी कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम डिलिव्हर करण्याचा व्यापक अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी 10,000हून अधिक शेतकरी आणि उद्योजकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या विजन शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून महिलांना आर्थिक साक्षरता, शासकीय योजना व व्यवसायासाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन करतात. तर मी छाया मॅमना सांगेन त्यांनी कार्यक्रमावर डॉक्युमेंट्समध्ये अडचणी येतात, लोनसाठी प्रॉब्लेम येतोय किंवा मग इतर काही कुठलाही प्रॉब्लेम असेल, यू कॅन शेअर विथ मी. आपण त्यावर सोल्यूशन काढले. वी आर हियर टू प्रोवाइड यू अ सोल्यूशन. ठीक है. हम सभी को क्वेश्चंस होते हैं जब भी हमारे बिजनेस के रिलेशन में होते हैं. हम चाहे वो बिजनेस 10 साल से चलाते हो, 50 साल से चलाते हो या 1 महीने से शुरू किया हुआ है, सभी को प्रश्न जरूर होते हैं. आप छाया से खुल के प्रश्न करोगे तो आपके ही नहीं हमारे सभी दूसरे लोगों को भी उस प्रश्न का जवाब मिल जाएगा. तो प्लीज आप खुल के प्रश्न कीजिए और उसका जवाब छाया आपको जरूर से देगी, ये मैं आपको आश्वस्त करती हूँ. माझं मी विद्या जगताप. मी नोव्हेंबरमध्ये स्टार्ट केलं आहे माझं. ओके. मी एक वेलनेस कोच म्हणून काम करते न्यूट्रिशनचा. तर सध्या माझं सगळं मिस्टर हँडल करतात आणि त्यांना सपोर्ट करते. ओके. मिस्टर वेलनेस कोच आहे. आम्ही दोघं मिळून करतोय बिझनेस. ग्रेट ग्रेट. मग 6 महिन्यात कसा रिस्पॉन्स आहे तुमचा? सध्या काही सुरुवातीला जरा चांगला होता. आता हे पावसामध्ये थोडा कमी आहे, जरा कंटाळा करतो क्लायंट यायला त्याच्यामुळे आता जरा कमी आहे, पण आम्हाला ऍक्टिव्हिटी करावी लागते. राईट. हा व्यवसाय कमी का झाला याचं काही रिझन शोधले तुम्ही? का कमी झालाय? जसं तुम्ही म्हटले की आता पावसाळा आहे बरोबर आणि लोक आळशी झाले किंवा त्यांना कंटाळा. बरोबर. व्हॉट वुड बी द सोल्युशन ऑन दे? त्यासाठी तर आम्हालाच प्रयत्न केला पाहिजे, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. थोडंसं ऑनलाईन आम्हाला गेलं पाहिजे. ऑफलाईन तर आम्ही करतोय मदत, म्हणजे आम्ही टॉक टू पीरियड करतो, फ्रेश पार्टी करतो, पण आम्हाला ऑनलाईन थोडंसं. येस, तुम्ही जे म्हटलं ना ऑनलाईन मार्केटिंग. सो हा त्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. छोटे छोटे व्हिडिओ बनवा, शॉर्ट व्हिडिओ बनवा, काय हेल्थ बेनिफिट आहे तुमच्या बिझनेस रिलेटेड, आणि ते लोकांना समजून द्या. लोकांना फक्त हेल्थ म्हटलं की दे आर व्हेरी कॉशियस अबाउट देअर हेल्थ. राईट. सो तुम्ही मार्केटिंग वरती जर थोडंसं अजून लक्ष दिलं तर मला असं वाटतं नक्कीच यू विल गेट अ सक्सेस. लोकांना वाटतं ठीक आहे ना, यांचा बॅकग्राऊंड होता, शिकलेल्या होत्या, बाबा ठीक आहे यांचं झालं. 2 जे एक्झाम्पल दिले त्यासाठी तिसरं एक एक्झाम्पल आहे कल्पना सरोज मॅम. त्यांचा प्रवास असा होता, लग्न 12व्या वर्षी झालं, 15 वर्षांनी मोठ्या पुरुषाशी लग्न करून दिलं. त्यानंतर बराच छळ झाला आणि या छळामुळे त्यांनी 3 बॉटल कॉक्रोचचं औषध असतं मारायचं, कॉक्रोच मारायचं, पेस्टिसाइड, ते त्यांनी 3 बॉटल पिल्या आणि तरीही नाही गेल्या त्या. त्यातूनही वाचल्या, एवढा प्रयत्न करूनही वाचल्या. मग त्यांनी ठरवलं बाबा की मला यातूनही देवाने वाचवले, म्हणजे याच्या मागे काहीतरी रिझन असेल त्याचं. म्हणजे लोक 1 बॉटल जरी थोडंसं काहीतरी, काही लोक जातात लगेच, मला त्यातूनही वाचवलंय. मग त्यांनी ठरवलं की काहीतरी रिझन असेल आणि मला ते रिझन शोधायचं आहे. त्यांनी मुंबईला आल्या, त्या गावाकडे खेड्याकडे होत्या, तर मुंबईला आल्या. मुंबईला म्हणजे अशा छोट्या छोट्या झोपडपट्टी वगैरे तिथे राहिल्या त्या. इतर लोकांचे, त्यांच्यासारख्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि एक कंपनी कमानी ट्यूब्स, त्या कंपनीला त्यांनी टेक ओव्हर म्हणण्यापेक्षा ती कंपनी
एक दूसरे को नहीं मेरे हस्बैंड को कैसे लगेगा मैं बाहर जाऊंगी तो, उनको नहीं अच्छा लगता. मैं किसी से बात करते तो भी नहीं अच्छा लगता. ब्लेमिंग गेम असतो. नाही, असं नसतं. तुलाच येत नाही मुळात लोकांशी बोलायला, त्यांना कन्व्हिन्स करायला. तुम्हाला मार्केटिंग जमत नाहीये. येतंय का लक्षात? रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी योर्स. आतापर्यंत काही न करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःने घ्यायला हवी, तरच तुम्ही पुढे जाल. जर एक दुसऱ्याला ब्लेम करत जर राहिले तुम्ही, तर तुम्हाला कधी पण सबकॉन्शियसली तेच वाटत राहणार आहे की मी आतापर्यंत जे आहेत परिस्थितीमध्ये त्याची रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्याची आहे किंवा त्यांच्यामुळे मी नाही करू शकली. ज्यावेळी तुम्ही स्वतःवरती घ्याल की नाही बाबा, जे काही आहे ते मी माझ्यामुळे आहे, माझ्या निर्णयामुळे आहे, आणि ज्यावेळी तुम्ही स्वतः निर्णय घ्याल त्यावेळेसच तुम्हाला ती पुढे जाण्याची शक्ती मिळेल. आलं लक्षात? बकेट लिस्ट रेडी करायची की नाही? झोप आली की काय? मागे पर्टिक्युलरली मागे ज्या बसल्या आहेत येत्या त्यावेळी तुम्ही स्वतःला इमॅजिन करा. मी खरंच सांगते, लिटरली आता 1-2 मिनिटं घ्या, स्वतः डोळे बंद करा. 2 मिनिटाचा पॉज घेतोय आपण. डोळे बंद करा आणि डोळे बंद. आणि बरीच उदाहरणं देता छाया मॅमने माझंही उदाहरण दिलेलं आहे सर्वांना, आणि सर्वांनी कडकडाट टाळ्यांच्या गजरात माझं स्वागत केलेलं आहे. मी ॲज अ चीफ गेस्ट एका प्रोग्रामसाठी गेलेली आहे. माझं जे काही अस्तित्व आहे, माझी ओळख आहे, ती ॲज अ एंटरप्रिन्युअर, बिझनेस वुमेन असं दिलं जाते. आता डोळे उघडू शकता. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? मस्त इंट्रोडक्शन कसं बिझनेस एंटरप्रिन्युअर, भारी वाटतं ना? माझं जर असं खरंच झालं किती छान वाटेल. आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी ऍड करून लोकांना ज्यावेळी आपण त्यांना सांगतो की याची टेस्ट याच्यापेक्षा वेगळी आहे, आणि ते ज्यावेळी त्यांना कळतं, तिथून आपल्या बिझनेसची सुरुवात होते. सगळेजण कॉमन करतात, त्याला मग काही अर्थ राहत नाही. त्यामध्ये काय अजून ऍड ऑन करता येईल आपल्याला, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता केक वगैरे भरपूर जण बनवतात घरगुती. आजकाल खूप कोविड नंतर बरंच ट्रेंड आलाय केक वगैरे, बर्थडे सेलिब्रेशन होतात. पण केक सोबत जर आपण काहीतरी एक्स्ट्रा त्यांना दिलं, केकमध्ये काहीतरी एक नवीन इन्व्हेन्शन केलं, तर बरेच रेफरन्स जातात. म्हणजे एका बर्थडेला जर तो केक खाल्ला, किती जण खातील तो? समजा 50 लोक आले बर्थडेला, 50 लोक, माउथ पब्लिसिटी किती होणार आहे? महिलांकडे एक चांगलं हे असतं की बोलणं सतत सुरू असतं, मग ते कोणीही असू दे, आपल्याला काही फरक पडत नाही. माझ्या बाजूला जो असला, तू कुठे राहते ग? सोशल मार्केटिंग पेक्षा मी म्हणेल रेफरल बिझनेस फार महत्वाचा, कारण तिथे तुम्ही समोरच्या बोलण्यावरती विश्वास ठेवता आणि तो तुमच्या जवळचा असतो. ठीक आहे? लोक व्हिडिओ बनवून, शॉर्ट व्हिडिओ बनवतात, रोजचं काहीतरी नवीन बनवायचं, टिफिन सिरीज चालले, कोणाचं काहीतरी नवीन हे चाललंय, त्याच्यामध्ये ते काय करतात? नवीन इन्व्हेन्शनच आहेत ना, सेम तर नाही बनवत आहे. वडापाव तेच नाही देत आहेत ते नवीन. तुम्ही टिफिनला काय देऊ शकता मुलांच्या? मग रोजच्या बायका ज्या आहेत ते कंटाळलेल्याच असतात. नवीन काय बनवायचं एवढा विचार करायची शक्ती राहिलेलीच नसते, दिवसभर त्यांना टॅकल करून. तर मग इझी काहीतरी मिळालं, हा ठीक आहे बाबा, ट्रायल अँड एरर. ते व्हिडिओही त्यांचे व्हायरल होतात. काहीतरी नवीन शोधण्यात तुमचा वेळ घालवा. म्हणजे दुपारचा वेळ 10 वाजेपर्यंत, मला असं वाटतं की 10 ते 11 वाजेपर्यंत तुमचं काम उरकलेलं असतं आय गेस. म्हणजे 1-2 वाजेपर्यंत कोणी थांबत नाही, कारण दुपारचा वेळ आपला थोडासा झोपण्याचा मस्त असतो. कशासाठी? तुमच्या बिझनेसवर रिसर्च. प्रत्येकाकडे मोबाईल आहे हातात, प्रत्येक वेळी स्क्रोलिंग करतो ना आपण. ते स्क्रोल थांबून जर युट्यूबवर गेलं की बाबा हे प्रोडक्ट कसं बनवलं जातं, कसं मार्केटिंग केलं जातं, हा व्हिडिओ समजा मी बनवला तर त्याचं एडिटिंग कसं करू शकते मी, याच्यावर जर घालवला तर तो युटिलायझेशन होईल की नाही? होईल ना, त्यातून काहीतरी नवीन मिळेल ना. मग ते स्क्रोलिंग ज्यावेळी करतोय, वेस्ट ऑफ टाइम, आपण दुसऱ्यांसाठी वेळ देतोय आपला. तुम्हाला लक्षात येते का? सोशल मीडिया जे आहे किंवा जे डान्स वगैरे करतात मुले, आपण आपलं जास्त लक्ष देतेच असतं. म्हणजे ज्यावेळी एखाद्याचा मोबाईल जर मी चेक केला, त्याच्यावरून मला लक्षात येईल की कशा प्रकारच्या फीड आहेत, कशा प्रकारचे व्हिडिओ बघितले जात आहेत, आणि ते त्यांना कळत असतं. ऑनलाईन जे काही आजकाल AI यूज केलं जातं, त्यामध्ये तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहे तशाच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की हे AI आल्यामुळे तुम्ही तुमचं जे इंटेन्शन आहे, तुमचा इंटरेस्ट कसा आहे,
याच्यावरती ते एवढं लक्ष देत आहेत. तर तुम्ही तुमच्या इंटरेस्टवरती का नाही लक्ष देत? तुमचा इंटरेस्ट कुठे आहे बाबा? हे फीड केल्याने मला काय मिळणार आहे? थँक्यू मॅम. बाबा प्रत्येक ज्यावेळी स्क्रोलिंग आपल्या हातात असणार मोबाईल, ते इन्स्टा येणार, त्यावेळी हात जाणार आपला, पण त्याच वेळी आपल्या लक्षात आलं पाहिजे याच्यावरती टाइम स्पेंड करण्यापेक्षा जर मी माझ्या जे प्रोडक्टिव्ह आहे यूट्यूबला जाऊन एखादं काहीतरी नवीन शिकण्यामध्ये जर वेळ दिला माझा, तर त्यातून मला नक्कीच फायदा होणार आहे. युटिलायझेशन ऑफ टाइम. तुम्ही लक्षात घ्या, दिवसातून जर 2 तास स्वतःवरती जर काम केलं, 2 तास देऊ शकता ना स्वतःला की नाही देऊ शकत? तो पण सगळ्यांसाठी दुसऱ्यांसाठीच दिलाय, स्वतःसाठी. मी निकिता दत्तात्रय खिंगले, राहणार नेसावे खांडशी. मावळमध्येच हे गाव आहे. कामशेत पासून 12 किलोमीटर गाव आहे आमचं. तिथेच शेतीपूरक व्यवसाय हा आम्ही चालू केलाय. 5 दैनिक महिला बचत गटातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या एकत्र येऊन त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर ह्या व्यवसायाची सुरुवात केली. तर सुरुवात अशी का केली, तर ह्या मागचं कारण असं की प्रत्येक जण घरामध्ये कुठेतरी स्वयंपाक करून, धुणं भांडी करून कंटाळल्या होत्या. तर हैदराबादची एक संस्था 2-3 वर्षापूर्वी आपल्या मावळमध्ये आली होती. तर त्यांनी असा एक हे राबवलं होतं की त्यातून महिला एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की आपण महिलांना मिनी MBA म्हणून एक कोर्स त्यांनी आम्हाला हे केलं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही 8 दिवस त्यांनी आम्हाला हैदराबादला नेलं, तिकडचं वातावरण दाखवलं आणि तिथे म्हणजे तिथे सगळ्या महिला व्यवसायच करतात. तर त्यांच्या प्रत्येकाचे रोज एका ठिकाणी आम्ही व्हिजिट करून कोणत्या महिला काय करतात काय नाही आम्हाला निरीक्षण करायला सांगितलं. त्यानंतर जेव्हा आम्ही संध्याकाळी परत येत होतो तिथे हॉलमध्ये, मग ते प्रत्येकीला विचारायचे की आज तुम्ही दिवसभर काय केलं काय नाही. आणि त्यातूनच मग असा आमचा 9 महिन्याचा, तिकडनं 8 दिवसांनी आलो, 9 दिवस त्यांनी 9 महिने आमचा क्लास घेतला मिनी MBA. तर त्याच्यातून आम्हाला त्यांनी अकाउंट शिकवलं. अकाउंट, परत आपण व्यवसाय कसा चालू करायचा, त्याचं आपण प्रोडक्ट कसं काय चूज करायचं, असं सगळं सांगितलं. तर त्यातूनच त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही व्यवसाय चालू करा, तर काय करायचं हे तुम्ही तुमचं चूज करा. तर त्याच्यातून आम्ही ठरवलं की मधमाशी पालन, जेणेकरून तिथं कुठं लाटायची गरज पडणार नाही किंवा तळायची वगैरे पण गरज पडणार नाही, कुठेतरी शेताला पण पूरक आहे. कारण त्या मधमाशांमुळे आपण सगळे काही पदार्थ हे धान्य पिकू शकतो, फुलं वगैरे. तर त्यातून आम्ही मधुरागिनी हा आम्ही ब्रँड चालू केला त्याच्यातून. आणि रागिनी हे आमच्या बचत गटाचं नाव आहे, त्याच्यातून मधुरागिनी असं नाव आम्ही ठेवलं. जे प्रोप्रायटरशिप म्हणतो तिथून सुरुवात करा तुमचा बिझनेस. तुम्ही लगेच प्रायव्हेट लिमिटेड, LLP म्हणा किंवा याच्याकडे जाऊ नका. मी माझं सजेशन असंच राहील की स्वतः सोल प्रोप्रायटर म्हणून व्यवसाय सुरू करा. तिथे तुम्हाला लिस्ट डॉक्युमेंट, कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. ते सगळे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आपल्याला एकदम मेन डॉक्युमेंट जे लागतात ते असतं आपलं स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो प्रत्येकाचा. रोज जे सेल्फी आपण काढतो तो नाही चालणार, पासपोर्ट साईज एखादा काढून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, स्वतःचा एक मोबाईल नंबर, मेल ID असणं गरजेचं आहे. किती जणांचा मेल ID आहे, यूज करताय? गुड. कारण स्मार्टफोन आपण यूज करतो, त्यामध्ये रील्स वगैरे रोज बघणं होतं, मग तिथे मेल ID लागतो. व्यवसायाचं स्वरूप आहे ते तुम्हाला सांगावं लागेल तिथे. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा पत्ता काय आहे किंवा बँक अकाउंट नंबर असेल तर बँक अकाउंट नंबर, त्याचे रिलेटेड डिटेल्स, कारण GST मध्ये वगैरे सगळीकडे अपडेट करावे लागतात. इव्हन तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन काढायचं असेल तिथे तुम्हाला द्यावं लागेल. मग तिथे तुम्ही स्वतःचं पर्सनल दिलं तरी हरकत नाही, पण करंट असावं. कामगारांची संख्या, तुमच्याकडे काही कामगार काम करत असेल तर मीच इथे राबते घरामध्ये कामगार कुठे आणताय तुम्ही? सरकारकडून आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आपल्याला. सरकार काय देतं आपल्याला? लाडकी बहीण. किती जणींनी घेतले लाडकी बहिणीच्या पेक्षा? सगळ्यांनी घेतले. सगळ्यात आधी PMEGP, CMEGP ही प्रधानमंत्री रोजगार योजना आहे आणि चीफ मिनिस्टर योजना आहे. तर याच्यामध्ये समजा तुम्ही गावाकडे राहत असाल तर एक 25% सबसिडी मिळते आपल्याला जर तुम्ही लोन घेतलं असेल. म्हणजे 10 लाखाचं लोन घेतलं तर 2.5 लाख रुपये तुम्हाला माफ होणार आहे, ठीक आहे. आणि 35% अर्बन आणि रुरल, ओके. आणि 35% जर महिला असेल तर,
मेन्ससाठी 25% आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरी पण आहेत. समजा ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला मग अगेन 25% मध्ये तुम्ही जाल आणि अगेन दुसऱ्या कॅटेगरीज SC ST किंवा OBC कॅटेगरीमध्ये आलात तर तुम्हाला 35% पर्यंत सबसिडी आहे. म्हणजे 3.5 लाख रुपये तुम्हाला द्यायचेच नाहीये गव्हर्नमेंटला, बाकीचे फक्त तुम्हाला रिटर्न करावे लागतील. आले लक्षात? एवढे पैसे तुमचे माफ करते गव्हर्नमेंट, त्याचा फायदा आपण घेतच नाहीये. त्यानंतर अर्बन म्हणजे समजा शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर 15% जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर, आणि 25% जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये येत असाल शेड्यूल मध्ये. आले लक्षात? त्यामुळे बराच फायदा आहे इथे आणि हे लोन लवकर मिळतं बँकामध्ये. फक्त आपलं सिबिल वगैरे, सिबिल आपला सगळा झिरोच असणार आहे, कुठे आपण लोन घेतोय बरोबर. तर हे लोन घेतलं पाहिजे, सरकार देतंय ना आपल्याला, आपला हक्क आहे त्यावरती. आपण प्रत्येक वेळी त्यांना टॅक्स देतोय प्रत्येक प्रोडक्ट वरती, मग ते आपण एक्सपेन्स असू दे किंवा प्रॉफिट असू दे, काही असू दे, सगळ्यावरती टॅक्स भरतोय आपण. ते आपलेच पैसे आहेत, मग ते का नको घ्यायला आपण. येते लक्षात? त्यानंतर आता इथे मॅन्युफॅक्चरिंग साठी परत 50 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं या PMEGP आणि CMEGP मध्ये. आणि सर्व्हिस सेक्टर असेल तर 20 लाखापर्यंत, म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट आहे ही, एवढ्यापर्यंत मिळतं. पण अगेन इट इज डिपेंड ऑन युअर सिबिल आणि तुमची इन्कम किती आहे, तुम्हाला किती गरज आहे याच्यावरती डिपेंड करतं. आलं लक्षात? यामध्ये काही डाऊट आहे? जाऊ पुढे. मुद्रा लोन. मुद्रा लोन महिलांसाठी फार 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 इम्पॉर्टंट आहे आणि खूप इझिली मिळून जातं. सर्व बँकमध्ये अवेलेबल आहे. फायनान्स बँक जर सोडला तर बाकी सर्व बँकमध्ये अवेलेबल आहे. आता त्याच्यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण असे 3 कॅटेगरीज मांडले जातात. म्हणजे हे तुम्ही बालवाडीची मुलं वगैरे असं काही समजू नका, ठीक आहे. उद्योजकांचे हे प्रकार आहे. शिशु म्हणजे एकदम स्टार्ट, म्हणजे आपल्यासारखे लोक घरगुती समजा करणार असेल तर, आणि किशोर म्हणजे थोडे त्याच्यावरचे लेवल, आणि तरुण म्हणजे एकदम सेटअप झाले, त्यांचा मोठा बिझनेस त्यांचा झालेला आहे, ठीक आहे. तर शिशुमध्ये 50,000 पर्यंत, म्हणजे आपल्याला 50,000 जरी मिळाले तरी चांगलं बिझनेस स्टार्ट करू शकतो आपण. आले लक्षात? फार कमी नाहीये. त्यानंतर किशोर मध्ये 50 ते 5 लाखापर्यंत मिळेल आणि तरुण मध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत मिळेल. आपल्याला 10 लाखापर्यंत जायचंय. आले का लक्षात? 10 लाख मिळाले पाहिजे की नाही? कोणाला नको आहे? नको मॅडम. ओके, नेक्स्ट स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडिया ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. याच्यामध्ये अगेन जर कॅटेगरी असेल तुम्ही SC ST आणि महिला जर असाल तर त्यांच्यासाठी 10 ते 1 कोटीपर्यंतचे कर्ज मिळतं. आणि हे प्रत्येक बँकेमध्ये, म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट बँकामध्ये घ्याल आणि प्रायव्हेट सेक्टर शेड्यूलच्या बँका आहेत त्याच्यामध्ये हे अवेलेबल आहे. आपल्याला माहितीच नसतं, भरपूर गव्हर्नमेंटने आणून ठेवलेलं असतं. आपण फक्त काय रोज त्याच्यामध्ये हे चांगलं काहीतरी मस्त, म्हणजे जे आपल्या रिलेटेड आहे, बेनिफिशियल आहे, इम्पॉर्टंट आहे आपल्या बिझनेस ग्रोथसाठी, ते आपण कधी त्यामध्ये फार इंटरेस्ट दाखवत नाही. ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत आणि त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. महिला उद्योजिका योजना वुमेन एंटरप्रेन्युअरसाठी, आपल्यासारख्या लोकांसाठी आहे. आणि याच्यामध्ये कर्ज रक्कम 1 लाख ते 3 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. त्यानंतर SC ST महिला कॅटेगरी असेल तर 30% पर्यंत सबसिडी आहे. 3 लाख परत द्यायचेच नाहीये आपल्याला. त्यानंतर नाबार्डच्या बऱ्याच सबसिडी असतात, आपल्याला माहित नसतं. तिथे जाऊन एकदा चौकशी तरी करा की बाबा असतं नसतं, किती आहे, आम्हाला किती मिळेल, काय डॉक्युमेंट्स लागतात. आपण तेवढे कष्टच करत नाही. म्हणजे फिरायला जायचं असेल तर महिनाभर तयारी असते ना, कुठली शॉपिंग करायची, कुठल्या मॉलला जायचं, कुठले कपडे घालायचे, जायचं असतं ना त्यावेळी आपण. मी जे 35% वगैरे सबसिडी सांगितली ना, तर ते नाही म्हणतात मॅडम. नाही म्हटले? बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नाही तर नाही, मग आम्ही बँक ऑफ बडोदामध्ये पण युनियन बँकेमध्ये वगैरे तुम्ही चौकशी करा. बँक ऑफ बडोदामध्ये पण चौकशी केली, पण ती सबसिडी जे तुम्ही म्हणताय ना, कारण आम्ही पण याचा नेटवर सर्च केलं आणि स्टडी करून आम्ही गेलेलो, पण ते सबसिडी नाही म्हणतात. तुम्ही जे म्हणताय त्याला ते नाही म्हणतात. मग याला कसं काय करावं?
हमारी जो कंपनी सेक्रेटरी छाया हमारे पास आई है, छाया हमें ऐसी बैंक के साथ आप जोड़ के दो जहाँ पे लोन इजीली मिल सकता है। यहाँ पे भी कोई बैंक से आए हुए लोग हैं जो आपको इजीली लोन दे सकते हैं, तो आप उनसे भी बात कर सकते हैं। वो यहाँ पे खास आपके लिए ही मौजूद है। पर हमको कोई नेशनलाइज्ड बैंक से बात करनी है तो हम पूना से भी अटैच हो सकते हैं और हमको छाया उसके लिए जरूर मदद करेगी। साठी मला फायनान्स अवेलेबल होत नाही हा प्रॉब्लेम नाही आहे, त्यातून सॉल्युशन कसं काढायचं याच्यावरती काम केलं पाहिजे आपण, ठीक आहे। आणि जेवढी इच्छा असेल तिथे आपल्याला मार्ग मिळतो, फक्त इच्छा पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण सगळं घरगुती पापड वगैरे बनवून ठेवतो पण ते विकणार कोण, कसं ग्राहक कसे मिळणार आपल्याला, कशी कस्टमर मिळवायचे याच्यावरती भर दिला पाहिजे। मी तर असं सांगेल, बिझनेस करण्या अगोदर माझ्याकडे कस्टमर कसा आहे किंवा माझ्या बिझनेसच्या आजूबाजूला कोण घेऊ शकतं, टार्गेट ऑडियन्स याच्यावर भर दिला पाहिजे। म्हणजे मी जर समजा केक बनवला तर केक कोणासाठी जास्तीत जास्त यूज केला जातो, कोण खातं केक, लहान मुलं खातात, त्यांच्या बर्थडेज मध्ये लागतात। आणि त्यानंतर थोडेसे एकदमच सिनियर सिटीजनला तुम्ही जर टार्गेट कराल तर दे विल नॉट बी युअर टार्गेट ऑडियन्स। आले लक्षात? त्यामुळे टार्गेट ऑडियन्स ओळखणं गरजेचं आहे। मॅम फिटनेस मध्ये करतायत, फिटनेस कोणाला इम्पॉर्टंट आहे आता, जास्तीत जास्त कोण फिटनेसकडे लक्ष देत आहे, आपल्यासारखी आपली जनरेशन फिटनेसकडे लक्ष देते। मग टार्गेट ऑडियन्स कोण असणार आहे, थोडी यंग असे 30च्या वरती 40 पर्यंत 50 पर्यंत अशी लोक असणार आहेत। मग त्या एज ग्रुप वरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे। आले लक्षात? त्यानंतर आपल्याकडे बरीच माध्यमं आहेत। सोशल मीडियाचा वापर फक्त स्क्रोलिंग साठी न करता बाकी गोष्टींसाठी जर तुम्ही केला तर बेस्ट युटिलायझेशन राहील आय गेस, ठीक आहे। ठीक आहे, तुम्ही स्क्रोल करताय पण स्क्रोल मध्ये वेगवेगळ्या लोकांचे जे रिलेटेड इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड, तसं जर स्क्रोलिंग जर तुम्ही करत असाल ते तुमच्या बिझनेससाठी महत्त्वाचं आहे। आले लक्षात? त्यानंतर सगळ्यात आधी व्हॉट्सअप मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे, कारण व्हॉट्सअपवरती तुम्ही स्टेटसला ठेवू शकता बरेच प्रोडक्ट्स आणि लोक स्टेटस बघत असतात, क्लिक केला तुम्हाला ऑर्डर मिळाली एका क्लिकवरती, पण लोक तेही तेवढेही कष्ट करत नाही। आपल्या व्हॉट्सअपला नाही, लोक काय म्हणतील म्हणजे ही विकायला लागली बघ, ती 4 लोक कोण आहे शोधा बरं नक्की। बरं, इंस्टाग्राम आहे, खूप ट्रेंड आहे इंस्टाग्रामचा। आमच्या म्हणजे माझी जिथे सोसायटी आहे त्याच्या समोर एक साडींचं दुकान आहे, स्टार्टिंगला अजिबात सेल नव्हता, तिने फक्त एकच गोष्ट यूज केली, रोज साडींचे व्हिडिओ बनवायला लागली, स्वतः नेसायची साडी, त्याचा व्हिडिओ बनायची, ही अशी किनार आहे, ही अशी दिसते, पार्टीला अशी घालायची आहे, वेगवेगळे व्हिडिओ काढून ज्यावेळी ती काढायला लागली आता टर्नओव्हर 1 CR अप गेलाय। असं जर आपण आपल्या बिझनेसचं मार्केटिंग केलं, सगळ्यांनी वाजवाय आले हो याच्यामध्ये कंजूसी कसं करता येईल। एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकायला किती वेळ लागतो तुम्हाला, छोटाच बनवायचा आहे तुम्हाला, किती लोक जास्त 10 मिनिटाचं बघत बसत नाही, 10 सेकंड 20 सेकंड 30 सेकंड बस तेवढं बनवून टाकायचं, काय प्रॉब्लेम आहे। आणि आजकाल बरेच एडिटिंग व्हिडिओ म्हणजे एडिट कसं करायचं काय करायचं सगळं अवेलेबल आहे, फक्त काय कंटाळा नाही, ते नाही जमत आपल्याला, ओके। त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी, मागची मंडळी मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा यूज करायचा आहे, त्यापेक्षा दुसरा यूज तुम्ही जर कराल तर जिथे आहात तिथेच राहा आणि आयुष्यभर तिथेच राहणार तुम्ही, काही होणार नाही। नाही तर आलोय जन्माला, आजूबाजूचे 4 लोकच ओळखतील, आपला उद्देश हा असला पाहिजे की ऍटलिस्ट मी जिथे राहते ते डिस्ट्रिक्टने तरी मला ओळखलं पाहिजे, काहीतरी नाव केलं पाहिजे, त्या डिस्ट्रिक्टसाठी तरी काहीतरी मी केलं पाहिजे किंवा मला ओळखलं पाहिजे त्या डिस्ट्रिक्टच्या नावाने, एवढं तरी स्वप्न ठेवा। नाही तर आला आणि गेला काय फायदा आहे। दुकाने घेतात तुमचं प्रोडक्ट, थोडंसं महाग जरी असलं तरी घेतात, कारण त्यांना माहिती आहे हे गरजू आहेत, आलेले आहेत, आत्मीयतेने करतायत, पण तुम्ही तुमचं इनिशिएटिव्ह तिथे दाखवणं गरजेचं आहे ना। गेला तिथे तर ते लोक घेणार आहे, फक्त बघत बसला तुम्ही विक्रेता म्हणून म्हणजे ग्राहक म्हणून गेलं तर काही होणार नाहीये, तुम्ही तिथे विक्रेता म्हणून गेले पाहिजे। ग्राहक आपल्याकडे भरपूर आहेत। और मेरा जो प्रोडक्ट है आपको सभी को पता है, मेरा अल्फा फैशन हाउस से चलता है, तो आप अगर गूगल में भी डालेंगे तो पूरी डिस्क्रिप्शन आपको मेरा
अमेजोन का भी मिलेगा, इंडिया मार्ट का भी मिलेगा, फेसबुक भी है, इंस्टाग्राम में भी है और व्हाट्सएप भी है। बट ये सारे लिंक होते हैं मेटा से। आप एक बार मेटा ज्वाइन करो, बट उसमें क्या है, डेली का टारगेट मिलता है। आप 150 के करीब 150 या 200 में आपको एड्स वो बना के देते हैं, वो रन करने होते हैं। बट उनका अपना टारगेट होता है। बट हाँ, वो भी तब होगा जब आपका जो अकाउंट है वो पब्लिक होगा। विदाउट पब्लिक आपका अकाउंट चलेगा ही नहीं, राइट मैम। और जो भी आपका माउथ पब्लिसिटी है, जो भी आपके आजू बाजू है, क्योंकि ये सारा जो टारगेट करता है वो आपके एरिया के बाहर करता है, वो आपके एरिया के अंदर नहीं करता। क्योंकि जो भी होम बेस्ड है, आपको पहले अपने एरिया को टारगेट करना है। तो जो भी आपकी फ्रेंड सर्कल में है उसको पहले टारगेट करो, वो फिर दूसरे को बोलेंगे। इनसे आप अपनी लोकेलिटी से बाहर जाओगे, उसमें क्या होगा, फिर आपकी शिपिंग बढ़ेंगे। आपका जो शिपिंग है, मानो आपका पापड़ है या खाखरा है या कोई भी है, आपका 60 रुपीज़ का है। अगर आप अपने स्टेट से बाहर जाओगे तो उसमें एटलीस्ट आपको 30 रुपीज़ का एक्स्ट्रा मार्जिन पड़ेगा। तो उसको नज़र में रख के आपको वो सारे स्टेप्स लेने पड़ेंगे। अदरवाइज ये सारी जो स्ट्रेटजीज है, बिजनेस के पहले ये देखना पड़ता है कि हम क्या करेंगे। बेटर है अगर इनिशियल स्टेज में अपने ग्रुप को बना के, जैसे यहाँ पे भी हमारे लोनावला में इतनी सारी लेडीज़ है। अभी आज मैंने ऐड देखा कि उन्होंने कोन वाले केक्स बनाए। जैसे मैम ने बोला कि केक्स में भी बहुत सारे ये है। मेरा अपना प्रोडक्ट मेरा डिफरेंट है। मेरा तो 15 साल से एक्सपीरियंस मैं चला रही हूँ। बट जो बिगनर्स है, जिनको अभी मतलब यहाँ पे इतने सारी लेडीज है, सोशल मीडिया का पता ही नहीं है। बट आपको तभी पता चलेगा, जैसे मैम ने अभी बोला, स्क्रॉल नहीं करो, फाइंड करो। इसके भी स्ट्रेटजीज होते हैं, वो आप चेक करो कि कैसे हम अपने अकाउंट को पब्लिक करेंगे, ताकि मेरे जो फ्रेंड सर्कल है वो भी देखे। क्योंकि उसमें भी सेटिंग होती है फ्रेंड्स टू फ्रेंड या फ्रेंड ओनली या फ्रेंड्स टू फ्रेंड्स देख सके, उसके बाद नहीं देख सकते क्योंकि वो प्राइवेसी में आता है। वो आपको ओपन करना पड़ेगा। अपने पेज खोलिए, उसमें अपने प्रोडक्ट डालिए, वो पब्लिक रखिए। अपना जो खुद का अकाउंट है वो आप रिस्ट्रिक्ट रखिए, बट जो आपका पेज होगा वो पब्लिक में आप देखिए, वो इंशाल्लाह बूस्ट हो जाएगा। और मेरा सब में है, आप सर्च करेंगे ॲज अ वुमन जे लोणावळा वुमन्स फाउंडेशनमध्ये कुणाला हेल्प लागली, जसं सोशल मीडिया मार्केटिंग किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर लिस्टिंग अजून कोणाला एवढं माहिती नसेल, कशी लिस्टिंग करायची, कसं अकाउंट वगैरे ओपन करायचं, कुणालाही हेल्प लागली तर तुम्ही मला विचारून हे करू शकता. पवन भंडारी, वडगाव महावरून. अच्छा मॅम, मी 3 वर्ष झाले फ्रेश फ्लॉवर डेकोरेशनचा चालू केले छोट्या प्रकारे बिझनेस. म्हणजे मला पहिले रांगोळी किंवा हे सगळं येत होतं आणि मग आता जे काही आहे की फ्रेश फ्लॉवर मध्ये सप्तपदीचे डेकोरेशन्स असतात, बेबी वेलकम वगैरे यामध्ये. मग आता तुम्ही जसं मागाशी म्हणलात की ती 4 लोक अशी असतात की आता पुण्यासारख्या ठिकाणी जे मोठे मोठे इव्हेंट्स वाले येतात की त्यांचे काही पॅकेजेस असतात. बरोबर. मग त्या पॅकेजेसचे त्यांना पैसे जास्त द्यावे लागतात, पण तरी सुद्धा त्याचे क्रेज असतात. कारण तो एक प्रोफेशनल, त्यांना तो प्रोफेशनल पण त्यात दिसतो. ठीक आहे. मी आता ह्या मे महिन्या माझ्या मध्ये एप्रिल ते मे मध्ये मॅडम माझ्या 20 ते 22 ऑर्डर्स झाले. त्यात काही रिपीटेड कस्टमर होते जसं तुम्ही म्हणालात मागाशी, पण काही ती 4 लोक अशी असतात, अरे मग हे प्रोफेशनल आहे का, किंवा अशा हेतूने पण मग ते आपल्याला ऑर्डर कधी कधी नाकारतात किंवा कधी देतात नाही. तर मग अशा वेळेस जर आपण मोठ्या इव्हेंटच्या त्यांच्या कशा ऍडव्हर्टाईज असतात किंवा मग आपला जो व्यवसाय असतो तो छोटा असतो, त्याच्या मार्केटिंगसाठी किंवा ऍडव्हर्टाईजसाठी आपण तेवढा पैसा लावत नाही किंवा ठीक आहे, तर तो पैसा आपण लावत नाही किंवा मग आपण ती तेवढी लगेच स्टेप्स पुढे जात नाही. तर मग अशा वेळेस मॅडम आपण समोरच्या कस्टमर्सला आपण तो विश्वास देण्यासाठी काय करू शकतो? बरोबर, व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली वरती असतं, बरेच लोक नाकारतात आपल्याला, कारण आपल्याकडे तो प्रोफेशनलिझम नसतो. ते परफेक्शन किंवा ते जे म्हणजे प्रोफेशनलिझम म्हणण्यापेक्षा ते दाखवण्यासाठी असतं प्रोफेशनलिझम. ऍक्च्युअल मध्ये आपणच चांगलं करत असतो, कारण आपण स्वतः करत असतो, त्यांच्याकडे ठेवलेली माणसं करतात. आलं लक्षात? तर तिथे मी तुला हे सांगेल की अगेन हा आपला प्रॉब्लेम आहे, आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकलो नाही. इथे आपल्याला थोडंसं अजून एक्सपान्शनची, ते प्रोफेशनलिझम माझ्यामध्ये का नाही हा प्रश्न तुला विचारला का स्वतःला, की ते प्रोफेशनलिझम माझ्यामध्ये का नाहीये, कारण माझ्याकडे तेवढा फायनान्स नाहीये किंवा मी ऍडव्हर्टिजमेंटवरती तेवढा खर्च करत नाहीये. आलं लक्षात?
मग तिथे मग मी काय करू शकते, त्यातून सोल्युशन काय काढू शकते, मग ते लोक एक्स्ट्रा काय देतात, माझ्यामध्ये काय कमी आहे, तू त्यांच्याकडे ते जे देतात ऑलरेडी प्रोफेशनल जे आहे त्यांच्याकडे जाऊन एकदा बोल की तुम्ही कसं देताय, काय ॲज अ कस्टमर जा, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन काढ की तुम्ही काय देता, कितीचं पॅकेज असतं, त्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, मग तू तसं द्यायचा प्रयत्न कर. मग त्याने जेणेकरून काय होईल, त्याच्यामध्ये जे लिमिटेशन्स आहेत किंवा कम्युनिकेशन गॅप पण बऱ्याचदा होतो. आपल्या कम्युनिकेशन आपण व्यवस्थित ठेवत नाही, प्रोफेशनल ठेवत नाही, त्यामुळे पण लोकांना गैरसमज होतात. ज्यावेळी आपण ते प्रोफेशनल ठेवू, त्यांना लिमिटेड गोष्टी व्यवस्थितपणे समजावून सांगू, त्याचाही बराच फरक पडतो. त्यामुळे त्याच्यामध्येही आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज असते. त्यामुळे सगळ्याच वेजने आपण एकदा तू लिस्ट आउट कर, पेन आणि पेपर, कधी कुठलाही प्रॉब्लेम आला पेन आणि पेपर घ्यायचं, काय कमी आहे माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त काय, मी हे कसं कमी करू शकते, माझ्यामधली जी कमतरता आहे त्याच्यावर मला काम करायचंय. आले लक्षात? पेन आणि पेपर घे आणि नक्की म्हणजे समजा काय अजून हेल्प लागली तर यू कॅन हॅव माय कॉन्टॅक्ट नंबर. तेवढेच माझे टार्गेट ऑडियन्स आहे, त्यांच्याकडेच लक्ष द्यायचे. फापट बसायला नकोय माझ्या बिझनेसमध्ये, मला या लोकांना टार्गेट करायचंय, यांच्यापर्यंतच पोहोचायचंय आणि अकॉर्डिंगली मग सोशल मीडियाचा यूज करायचा आहे आपल्याला. त्यानंतर नाव आणि लोगो तुम्हाला रेडी करायचं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की युनिक असं नाव तुम्ही आपल्या बिझनेसला द्या, त्याचा एक छोटासा छानसा लोगो रेडी करा आणि तो तुमच्या प्रोडक्टवरती लावा. म्हणजे तुमचं प्रोडक्ट कसं काहीतरी छान दिसेल, नाव वेगळं असेल, लोकांना कसं दिसलं ना छान ब्रँडिंग, तर मग लोक अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे. त्यानंतर ऑनलाईन उपस्थिती जे ऑलरेडी आपलं झालंय त्यावर बोलून, गुगल माय बिझनेस मोस्ट इम्पॉर्टंट. गुगलवरती जा, आपल्या स्वतःचं बिझनेसचं एक रजिस्ट्रेशन ठेवा, कारण लोक आजकाल काय करतात, आता आमच्या बिझनेसमध्ये CS नियर मी लिस्ट येते, मग त्या लिस्टमध्ये आपण टॉपला कसं राहणार ते असलं पाहिजे. आपला बिझनेस ऍटलीस्ट गुगलवरती तेवढं तरी आपलं असलं पाहिजे की गुगलवरती मला कोणीतरी शोधावं. आलं का लक्षात? गुगलवरती सगळ्यांना शोधत असतो आपण, आपल्याला कोणीतरी शोधावं गुगलला. ठीक आहे. त्यानंतर कन्सिस्टंटी ठेवणं गरजेचं आहे. एकदा केलं दिलं त्यानंतर मध्ये परत 6 महिने नाही जमलं मॅम, ते घरात थोडंसं मुलाची परीक्षा होती, बोर्डाची परीक्षा झाली त्यामुळे नाही जमलं. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. मध्ये जर गॅप पडला लोक दुसरीकडे जाणार, तुमच्या प्रोडक्टला विसरले मग विसरा, परत तो जम्प यायला खूप वेळ जातो. त्यानंतर आहे कंटेंट मार्केटिंग करा, ब्लॉग्स व्हिडिओज. जसं मी म्हटलं की समजा साड्यांचा वगैरे कपड्यांचा बिझनेस असतो, त्या रिलेटेड थोडंसं मॉडेल वगैरे असतात किंवा आजूबाजूच्या ज्या मुली छान असतील, फिटनेस व्यवस्थित, त्यांना साड्या किंवा असं घालून थोडासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा, तो सोशल मीडियावरती टाका. एखादा व्हिडिओ व्हायरल गेला ना तर खूप चांगला बिझनेस तो देऊ शकतो आपल्याला. त्यानंतर क्वालिटी प्रोडक्ट्स द्यायचं महत्त्व आहे. त्यानंतर सर्व्हिस, रिव्ह्यूज आणि एक्सपिरियन्स. आपल्या प्रोडक्ट्सला रिव्ह्यूज देणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आपलं प्रोडक्ट महानच वाटतं. जसं आपलं लेकरू फार चांगलं माझं म्हणजे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असतं तसंच असतं. त्यामुळे आपण दुसऱ्याला पण विचारून बघायचं की बाबा तुला कसं वाटतंय, हे त्याच्यामध्ये काय कमी आहे, त्याच्यामध्ये कमीपणा नाही घ्यायचा आहे. आपल्याला आपल्या प्रोडक्टची क्वालिटी वाढवायची आणि अकॉर्डिंगली समोरच्याचा रिव्ह्यू आपल्यासाठी इम्पॉर्टन्स. बरेच लोक जे अमेझॉनवरती विकतात त्याच्यामध्ये लिहितात की तुमचा रिव्ह्यू द्या, किंवा ऑनलाईनही सांगतात. तुमच्या बिझनेसला रिव्ह्यूज येणं महत्वाचं आहे, किंवा गुगलवरती ज्यांचे बिझनेस असतील तिथे रिव्ह्यूज वाढवा. त्यामुळे ज्यावेळी तुमचा सर्च इंजिनमध्ये तुमचं नाव जाईल तिथे तुम्ही टॉप मोस्ट वरती दिसता, टॉप लिस्टमध्ये, आणि त्यामुळे लवकर कस्टमर तुमच्याकडे येण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर ब्रँड स्टोरी सांगा. तुमचा ब्रँड समजा आता मॅमने सांगितलं की आम्ही शेती करतो किंवा असं असं प्रोडक्ट बनवतो, असं मी ट्रेनिंग घेतलं, इथून सुरुवात केली. समजा त्यांनी 100 करोडचा जर टर्नओव्हर केला, मॅम करू शकता ना ओके, तर 100 CRचा टर्नओव्हर झाला आणि त्यांना अशा एखाद्या प्रोग्रामला बोलवलं ॲज अ चीफ गेस्ट, तर तिथे ते त्यांची ब्रँड स्टोरी सांगणार आहेत, कुठून मी सुरुवात केली, आणि त्याच्यावर लोकांना तो जो इमोशनल टच असतो तो मिळतो आणि त्यातून आपलं जास्तीत जास्त अवेअरनेस, प्रोडक्ट बद्दलची जी आत्मीयता आहे किंवा त्यांचं जे प्रोडक्ट पॉप्युलॅरिटी ती जास्त होते. आले लक्षात? त्यामुळे तुमची ब्रँडची स्टोरी, तुम्ही कुठून आलात, काय करताय, बऱ्याच लोक असं मांडतात, ब्लॉग्स वगैरे लिहितात, असंही करू शकता तुम्ही. त्यानंतर सतत सुधारणा, प्रत्येक वेळी सुधारणा करणं गरजेचं आहे आपल्या प्रोडक्टमध्ये. तेच प्रोडक्ट लोक खाऊन कंटाळतात,
नवीन व्हेरिएशन्स असणे गरजेचे आहे. माहितीये ना, नोकिया मार्केटमध्ये होता ना, दिसतोय आता नोकिया? नाही दिसत, कारण इम्प्रूव्हमेंट नाही केलं, जे आहे तेच मार्केटमध्ये ठेवलं आणि मग ओप्पो सगळे आले मार्केटमध्ये. नोकियाचं नावच नाहीये का? इम्प्रूव्हमेंट नाही, नवीन इनोव्हेशन्स नाही. त्यामुळे मार्केटमध्ये राहायचं असेल तुम्हाला तर नवीन इम्प्रूव्हमेंट, सतत क्वालिटीवरती सतत रिसर्च करणं गरजेचं आहे. नवीन काय करू शकते मी, येते लक्षात? मागची मंडळी एकदा क्लॅप करा बरं मॅम. पॅकेजिंगचं महत्व तर हे आहे की बाबा लोकांना असं मस्त असं दिसलं ना पॅकेजिंग, याच्यात काय नक्की असं आपल्याला वाटतं ना की याच्यात काय नेमकं कसलं प्रोडक्ट आहे वाटतं ना, लक्ष वेधून घेतं ते. तसं पॅकेजिंग असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, वेगळी पॅकेजिंग काय छान करू शकते मी, क्रिएटिव्हिटी जे आपण दाखवतो ना, तसं पॅकेजिंग आपल्याला करायचे आहे. स्वतःची ओळख बनवायची मार्केटमध्ये. आणि ओळख कशी होणार आहे? तुमच्या पॅकेजिंगने, तुमच्या ब्रँडच्या नावाने ओळख बनणार आहे तुमची. त्यामुळे तिथे तुम्ही काम करणं गरजेचं आहे. तिथे आपण नॉर्मली जास्तीत जास्त फोकस असतो तो कशावरती असतो आपला, की प्रोडक्ट बनवण्यामध्ये, विकण्यामध्ये फोकस असतो. पण त्याला जर आपल्याला मोठ्या स्केलवरती घेऊन जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पॅकेजिंग, ब्रँडिंग, आले लक्षात? आणि पॅकेजिंग मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसे आता मॅम म्हटलं की ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन. ट्रेडमार्क तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करू शकता. म्हणजे तुमचं पॅकेजिंगची साईज किंवा बॉटल्स असतील तर त्या बॉटलचा शेप कसा आहे त्यावरती तुम्ही ट्रेडमार्क करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं नावाचं ट्रेडमार्क करू शकता, तुमच्या लोगोचं ट्रेडमार्क करू शकता, साईज, शेप, व्हरायटी याचाही ट्रेडमार्क करू शकता. त्यामुळे मार्केटमध्ये म्हणजे हे जे मोठे मोठे ब्रँड्स असतात, टाटा वगैरे, त्यांनी ज्यावेळी इनिशियल प्लॅन घेतलेला असतो त्यावेळेपासून ते ट्रेडमार्कला रजिस्टर करून ठेवतात. म्हणजे एवढं त्यांचं हे असतं की आमचा ब्रँड हा मार्केटमध्ये चालणार आहे आणि ह्याची कॉपी आम्हाला नको आहे. त्यामुळे तिथून सुरुवात होते. म्हणून आपला ब्रँड जो असेल त्याची कॉपी कुठेही होऊ नये यासाठी ट्रेडमार्क घेणं गरजेचं आहे. इनिशियल लेवलला चला ठीक आहे, म्हणजे ओके नाही घेतलं तरी चालेल, पण युनिक असणं गरजेचं आहे. युनिकनेस त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये युनिकनेस. सेम असेल मार्केटमध्ये तुम्ही टिकणार नाही. सेम गोष्टी तुम्ही जर विकणार असाल तर. यामध्ये अजून काही क्वेरी आहे? पॅकेजिंग कळाले तुम्हाला? स्वतःच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग जितकं सुंदर करणार तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे, तेवढे छान कस्टमर, तेवढा टर्नओव्हर. और मैंने कब ये सोचा कि मैं करूं, तो मेरी 2 बेटियां हैं, तो मैंने सोचा कि दोनों शादी करके चली जाएगी, फिर मैं क्या करूंगी और मेरे घर में कौन आएगा. मुझे तो बहुत सारे घर में जाने की आदत नहीं थी, इसलिए मेरे घर में सबको बुलाना था. इसलिए मैंने सोचा कि मैं क्या करूं. तो फिर मैंने एस्ट्रोलॉजी का पढ़ाई करना शुरू किया और आज 25 इयर्स से एक्यूरेसी और किसी को भी चीटिंग ना हो, किसी पूजा पाठ में ना जाए और बड़े बड़े अमाउंट का पूजा पाठ जो करवाते हैं, नंग पहनाते हैं, तो वो सब ना करे. इसीलिए मैंने सोचा कि मुझे यही सच्चाई से करना है और आगे बढ़ना है. आई हूँ रहने कांदीवली से, बॉम्बे से, और यहाँ परमानेंट हो गई हूँ. की तरफ से मैं आप सभी का बहुत स्वागत करती हूँ. आज छाया ने जो हमको मार्गदर्शन दिया है वो हम सभी को बहुत ही ज़्यादा उपयुक्त रहने वाला है. लोनावला वुमेन्स फाउंडेशन का एक ही ध्येय है कि जितने भी लेडीज हमको आगे लेके जाना है. आगे लेके जाने के लिए हमको जो भी प्रयत्न करने पड़ेंगे. हमको कंपनी सेक्रेटरी छाया है, हमारे लिए भी एक एस्ट्रोलॉजर थी, अभी हमारे यहाँ भी का बिजनेस करने वाली थी. जो भी हमको मार्गदर्शन दे के हम आगे लेके जाएंगे हमारे लोनावला वुमेन्स फाउंडेशन को, उनको हम बहुत बहुत ऋणी रहेंगे. Chaya, I would like to say that we have lot of ladies who are doing business here and they are very successful. But because of your guidance today, they are going to go far ahead. So on behalf of Lonavala Women's Foundation, मैं आप सभी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ. मैं आपकी बहुत बहुत ऋणी हूँ. ऐसे ही आप लोनावला वुमेन्स फाउंडेशन को सपोर्ट करते रहिए. हम सब साथ में आगे बढ़ते रहेंगे. इकट्ठे हुए जहाँ हमने इस खूबसूरत कार्यशाला के अंत तक पहुँच गए. तो आज इस कार्यक्रम में सबसे ज़्यादा मैं सबका हृदय से धन्यवाद करती हूँ कि आप सभी यहाँ पर आए.
तो हम हमारे लोनावला वुमेन्स फाउंडेशन के लेडीज और जितने सब यहाँ पे आए हैं उनकी तरफ से गवाही देती हूँ कि हम बहुत अच्छे बिजनेस वुमेन बनेंगे, रोल मॉडल बनेंगे और सेल्फ इंडिपेंडेंट बनेंगे और हमारी बकेट लिस्ट हम जरूर बनाएंगे और उसको पूरी करने की कोशिश करेंगे। और इसके साथ सबसे ज़्यादा जो धन्यवाद के काबिल है हमारे फेवरेट प्रिय वृंदा मैम, जिन्होंने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया, हमारे लिए एफर्ट लिए, उसके लिए हम बहुत ऋणी हैं उनके कि उन्होंने हमारे लिए इतना अच्छा गाइडेंस प्रोग्राम ऑर्गेनाइज किया। कोणत्याही उद्योग करताना जर ते एका संघटनेच्या अंडरमध्ये आपण आलो तर आपल्याला त्याचा फायदा होतो। तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तुम्ही जर नाव ऐकलं असेल पुणे जिल्हा व्यापारी रिटेल असोसिएशन ही पुण्याची संस्था आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी पुणे जिल्हा महिला व्यापारी महासंघाची स्थापना केलेली आहे आणि त्याची नाव नोंदणी त्यांनी सुरू केलेली आहे। जर या संघटनेची सगळ्या महिला जॉईन झाल्या तर जसं मॅडमने या ठिकाणी सांगितलं आहे तसंच सहकार्य आपल्याला त्या संघटनेकडनं होणार आहे। छोट्या मोठ्या लोनची माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे, त्यांचे मेळावे देखील या ठिकाणी होणार आहेत। तर सगळ्या महिलांना विनंती आहे की ज्याही व्यापार करतात तो घरातनं असू द्या किंवा दुकानातनं असू द्या, तुम्ही या महिला व्यापारी महासंघाला नक्की जॉईन व्हायचंय। पॉलिटिक्स सोडून ही व्यापारी महासंघ आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की यामध्ये जॉईन करायचं। आज जो प्रोग्राम इथे झाला आणि वृंदा मॅमने तो ऑर्गनाइज केला होता, व्हेरी वेल ऑर्गनाइज प्रोग्राम इट वॉज आणि जेवढ्या काही महिला इथे उपस्थित होत्या खूप उत्स्फूर्त होत्या आणि त्यांचा प्रतिसाद अनलिमिटेड, म्हणजे अशा महिला ज्या आल्या होत्या आणि ऑलरेडी त्यांचे बिझनेस सेटअप आहेत आणि ज्या काही महिला इंटरेस्टेड होत्या आज त्यांचा प्रतिसाद अमेन्स होता आणि मला असं वाटते त्यापैकी 80% महिला काहीतरी करतील असा आमचा अंदाज आहे। आणि यापुढे जे काही सेशन्स वगैरे होतील किंवा महिला मॅम जे ऑर्गनाइज सेशन्स करणार आहेत त्यानंतर या महिला ज्या पुढे जे काही करू शकतात म्हणजे त्यांचे लोन्स असतील किंवा त्यांचे डॉक्युमेंटेशन असेल त्याबद्दल तर आम्ही आहोतच इथे त्यांना हेल्प करण्यासाठी। आणि मला असा कन्फर्म वाटतंय की या महिला पुढे जाऊन काहीतरी खूप मोठं नक्की करतील आणि मॅमचं नाव तर त्यामध्ये येईलच। नमस्ते, लोनावला वुमेन्स फाउंडेशन की तरफ से हमने कंपनी सेक्रेटरी छाया को बुलाया था पूना से। उसने हमको बिजनेस के बारे में बहुत सारी स्ट्रैटेजीज बताई। उसने जीएसटी नंबर कैसे निकालने का, ब्रांडिंग कैसे करने का, मार्केटिंग कैसे करने का, उद्योग आधार कार्ड कैसे निकालने का, इसके बारे में बहुत सारी माहिती दी। और लोनावला वुमेन्स फाउंडेशन का यही उद्देश्य है कि जितने भी लेडीज़ घर से बिजनेस करते हैं हमको उसको बढ़ावा कैसे देना है। जितना बढ़ावा हम उनको देंगे उनका सपोर्ट हम लोनावला वुमेन्स फाउंडेशन को मिलेगा और लोनावला वुमेन्स फाउंडेशन को उनका बढ़ावा मिलेगा, तो हम मिल के बहुत सारा बदलाव ला सकते हैं लोनावला में। धन्यवाद।